नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. आमच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज नवीन वर्षाची सुरुवात आपण सगळ्यांनीच काही ना काही नवीन संकल्प केला आणि नवीन वर्षाची सुरुवात केली. असेच संकल्प राजकीय नेते देखील करतात. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आज पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अगदी काही वेळापूर्वीच काही क्षणांपूर्वी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ वाढवलाय. या प्रचारात त्यांनी विरोधकांवरती शाब्दिक तोफ डागली. आपण आज रोकठोकमध्ये या सगळ्याचा वेध आपण घेणार आहोत. राज यांचा निवडणुकीय राजसंकल्प या खास कार्यक्रमामध्ये. राज ठाकरे यांच्या भाषणाचा अन्वयार्थ आज आपण पाहणार आहोत. आज त्यांच्या भाषणाचं विश्लेषण करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी सर. स्वागत आहे चर्चेमध्ये आपलं. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आहेत. प्रधान सर, आपलं देखील या चर्चेमध्ये खूप खूप स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आजपासून मनसेच्या प्रचाराला पुण्यातून धडाक्यात सुरुवात केली. पुण्यामधले उमेदवार दीपक पायगुडे यांच्या प्रचारार्थ घेतलेली ही सभा होती. या सभेला महाराष्ट्रात मनसेनं उभे केलेले सगळे उमेदवार या ठिकाणी बोलवले होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरती यावेळी राज यांनी सडकून टीका केली. उद्धव ठाकरेंना चर्चा करायचीच होती तर थेट फोन करायला हवा होता असं विधान करत राज यांनी टाळीच्या मुद्द्याला पुन्हा तोंड फोडले. तसंच गडकरींच्या पूर्वी गोपीनाथ मुंडे आपल्याला भेटले होते असा गौप्यस्फोट राज यांनी केला. मात्र गडकरींच्या भेटीनंतर सामनामधून आपली अवकात काढण्यात आली होती. आता या निवडणुकीत आपण अवकात दाखवूनच देऊ असं आव्हान राज ठाकरेंनी दिलंय. सरकला यांच्या कुचकामी कामामुळे की परत महाराष्ट्रामध्ये दंगली, काम सोपं. एवढा मोठा जर समजा पुतळा बांधायचा असेल समुद्रामध्ये, ती भरणी आणि सगळ्या गोष्टी करून, आणि तेवढा जर पुतळा उभा करायचा असेल तर जवळ नितीन गडकरींनी माझ्यासमोर एक प्रस्ताव ठेवला. मला बोलले या वेळेला तुम्ही निवडणूक नाही लढवते चालेल का? म्हटलं असं कसं बोलता, असं कसं होईल? माझा एक स्वतंत्र राजकीय पक्ष आहे. महाराष्ट्रातली असंख्य जनता संपूर्ण त्याच्या पाठीशी आहे. अशा वेळेला मी म्हटलं निवडणूक लढवायची नाही, असं कसं होईल? आणि हे त्या सगळ्या बातम्या आल्यानंतर सामना दैनिकामध्ये एक अग्रलेख येतो आणि राज ठाकरेची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद काय आणि त्याची अवकात काय, तुम्ही माझी अवकात काढताय. तुम्हाला या निवडणुकीत माझी अवकात दाखवीन मी तुम्हाला. चले, काँग्रेस राष्ट्रवादी राहिले बाजूला आणि हे येतात आमच्या अंगावर. आणि आपण चर्चा करणार आहोत राज ठाकरेंच्या भाषणाचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत. प्रकाश जोशी सर, या सगळ्या भाषणामध्ये आज राज ठाकरेंच्या एक दिसून आलं, शिवसेनेवरती सडकून टीका केली, उद्धव ठाकरेंवरती सडकून टीका केली, मात्र मोदींची स्तुती केली. ज्या पुण्यामध्ये भाजपचा उमेदवार आहे, मनसेचा उमेदवार तिथं निवडणूक लढवतोय, मुंडे गटाचा उमेदवार भाजपचा अनिल शिरोळे इथून निवडणुकीला उभे आहेत. या सगळ्याकडे कसं पाहत? नाही, वरवर जरी आपल्याला हा विरोधाभास दिसत असला की एकीकडे मोदींची स्तुती आणि त्याच वेळेस मोदींचा भाजपचा उमेदवार पुण्यामध्ये आहे, परंतु असं जरी असलं तरी राज ठाकरे यांच्यापुढे आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मनसे टिकवून ठेवणं. आणि त्याचबरोबर आपण जर आता त्यांचं भाषण जर ऐकलं असेल तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की त्यांच्या भाषणामध्ये ज्या वेळेस त्यांनी बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख केला त्यावेळेस त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांच्या सर्व श्रोत्यांकडनं, त्यांच्या सहकाऱ्यांकडनं, समर्थकांकडनं मिळाला. त्यामुळे त्यांना शिवसेना आणि मनसे यांच्यातलं जे जुळ्याचं दुखणं आहे ते चालू आहे आणि ते टिकवण्यासाठी म्हणजे त्यांनी जर आता आपल्या भाषणातही सांगितलं की भाजप मोदी असो नसो परंतु मनसेला निवडणूक लढवणं आवश्यक आहे, कारण त्यांचे जे समर्थक आहेत ते त्यांच्याबरोबर राहिले पाहिजेत. आणि त्यांचं लक्ष किंवा त्यांचं आपण जर म्हणालात तर संकल्प हा लोकसभा नसून त्यांचा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ज्या आहेत त्या त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. परंतु तिकडं जर जायचं असेल तर आपला फौजपाटा आपल्याबरोबर सांभाळून ठेवता आला पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी त्यांची व्यूहरचना केलेली आपल्याला दिसून येईल. एक तर शिवसेनेवर टीका करायची
आपले समर्थक टिकवून ठेवायचे. त्याचप्रमाणे शिवसेनेत जे नाराज लोक आहेत, जे आपण आत्ताच बघितलं बाहेर पडलेले आहेत, त्यांना सामावून घ्यायचं. म्हणजे शिवसेना कमी झाली तर मनसे वाढेल हे राज ठाकरेंना चांगलं माहिती आहे. तेच तो प्रयत्न निश्चितपणे आहे. आणि दुसरं, काँग्रेस विरोध जो आहे हा बाळासाहेबांच्या राजकारणाचा गाभा होता. तसाच येत्या पुढच्या कालावधीत मनसेचा सुद्धा काँग्रेस विरोध हाच गाभा राहील. संदीप सर, टाळीचा मुद्दा पुन्हा एकदा राज ठाकरेंनी काढलाय. त्या टाळीच्या मुद्द्यावरती बातम्यांपासून विश्लेषणापर्यंत सगळं काही तुम्ही सविस्तर लिहिलं होतं. तो मुद्दा तुम्हाला चांगला माहिती आहे. शिवसेनेनं अवकात काढली, आता माझी अवकात मी दाखवणार असं राज ठाकरे म्हणाले. नेमकं काय म्हणायचं होतं राज ठाकरेंना, काय सांगा? मला असं वाटतं की आजच्या सभेच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आपल्या समर्थकांना आणि मतदारांना अगदी स्पष्ट संदेश दिलाय. म्हणजे मागच्या वेळी काय झालं की राज ठाकरे यांचे उमेदवार रिंगणात असल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की थेट काँग्रेसला फायदा झाला. आज राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं की काँग्रेसला गाडायचंय, काँग्रेसला पराभूत करायचंय. नरेंद्र मोदींची स्तुती केलेली आहे त्यांनी. पण त्याच वेळी त्यांनी हेही स्पष्ट केलेलं आहे की शिवसेनेचे जिथे जिथे उमेदवार आहेत तिथे तिथे त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे, कारण त्यांनी आपली अवकात काढलेली आहे. आणि म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्या वेळेच्या ज्या राजकारणाचं म्हणजे ह्या निवडणुकीत कुठेही आपल्या राजकारणामुळे काँग्रेसला फायदा होता कामा नये. पण त्याचवेळी भाजपचे नेते आपल्या घरापर्यंत आले, आपल्याला त्यांनी विनवण्या केल्या आणि त्यामुळे आपण त्यांना स्पष्टपणे मदत करणार आहोत असं स्पष्ट संकेत त्यांनी या सभेच्या निमित्ताने दिलेले आहेत असं मला वाटतं. आणि मागच्या वेळी जी चूक झाली की त्याच्यामुळे एकदम काँग्रेसला मोठं यश मिळालं, ते यावेळेला मिळू नये अशा पद्धतीची खबरदारी घेतली. आणि हे करताना, प्रचाराची ही सुरुवात करताना त्यांनी जिथं भाजपचा उमेदवार आहे ज्या मतदारसंघात, तिथून सुरुवात केली. म्हणजे त्यांच्यावर जो शिवसेनेकडून आरोप केला जातो की आमच्या विरोधातच उमेदवार केले, तर त्यांनी हेही देखील दाखवलं की भाजपच्या विरोधात माझा उमेदवार आहे, तिथूनच मी प्रचाराला सुरुवात करतो. पण मात्र संदेश जो द्यायचा तो दिलेला आहे. म्हणजे अत्यंत चाणाक्षपणे त्यांनी ही खेळी खेळलेली असं मला वाटतं. जर खरोखर चर्चा करायची होती तर वर्तमानपत्रातून असं छापून चर्चा करता येत नाही. फोन उचलला नाही किंवा स्वतः माझ्याशी थेट चर्चा झाली नाही असं राज ठाकरेंनी एक प्रकारे आज लोकांच्या पर्यंत मांडलेलं आहे. ते नेमकं काय, कसं विश्लेषण कराल त्याचं? त्या सगळ्याचं तुम्ही खूप अत्यंत व्यवस्थित विश्लेषण केलं. निश्चित काय आहे की राज ठाकरे हा फॅक्टर या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्वाचा आहे, पण त्यांची ताकद छोटी आहे. आणि ह्या राजकारणामध्ये आपलं महत्त्व जर त्यांना टिकवून ठेवायचं असेल तर माझ्या दारापर्यंत गोपीनाथ मुंडे आणि गडकरी आले. त्यांनी मला विनंती केली की तुम्ही उमेदवार उभे करू नका. हे त्यांनी लोकांच्यापर्यंत ठसवलं, मतदारांपर्यंत ठसवलं. आणि हे स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे यांनी याच पद्धतीने फोन केला असता किंवा ते मला स्वतः अप्रोच झाले असते तर मी हे मान्य केलं असतं. जसं आपल्याला आठवत असेल की ठाण्यामधले 2-3 शिवसेनेचे आमदार त्यांच्या घरापर्यंत गेले आणि पाठिंबा मागितला. त्यांनी लागलीच ते जाहीर करून टाकलं की ठाण्यातले आमदार माझ्याकडे आले होते. त्यामुळे कसं आहे की माझं राजकारणातलं महत्त्व आहे आणि माझ्यापर्यंत तुम्ही यायला पाहिजे. आणि मला येऊन तुम्ही विनवणी केली असती तर मी निश्चित दिलं असतं. म्हणजे एक प्रकारे बाळासाहेबांचा जो राजकारणाचा पोत होता किंवा बाळासाहेबांची जी राजकारणातली कार्यशैली होती त्याच्याशी मिळती जुळती अशीच ही कार्यशैली मला वाटतं राज ठाकरेंनी आहे. आणि तीच त्यांनी आज दाखवून दिली की मी का हे केलं. म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार का उभे केले आणि भाजपच्या इथे मी का जास्त मोठ्या प्रमाणात उभे केले नाही. याचं कारण असं आहे की त्यांनी मला महत्त्व दिलं, त्यांनी माझ्यापर्यंत येऊन मला विनंती केली. हे आज त्यांनी मला वाटतं दाखवून दिलेलं आहे. प्रकाश जोशी सर, उद्धव ठाकरेंना राज ठाकरे नकोय, एक प्रकारे भाजपच्या नेत्यांनी मला सांगितलं असं राज म्हणाले. एक प्रकारे त्यांना लोकांना हे सांगायचं होतं का की मी तयार आहे किंवा मी त्यावेळी तयार झालो असतो, पण जसं आता प्रधान सर म्हणतात की महत्त्व दिलं नाही म्हणून, किंवा फक्त उद्धव ठाकरेंनी सातत्यानं दुय्यम भावना दिली, दुय्यम वागणूक दिली म्हणून हे सगळं घडलं? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज सुद्धा शिवसेनेमध्ये त्याचप्रमाणे मनसेमध्ये सुद्धा एक म्हणजे फार त्यांची संख्या मोठी नसेल परंतु असे कार्यकर्ते आणि नेते आहेत, त्यांना आज सुद्धा असं वाटतं की राज आणि उद्धव यांनी एकत्र आलं पाहिजे. शक्य नसेल ते. आणि त्याचबरोबर त्याच्या पलीकडचा म्हणजे दोन्ही पक्षांच्या पलीकडचा मोठा मराठीचं मन आहे, त्यांनाही कुठेतरी असं वाटतं की 2 मराठी भाऊ किंवा 2 मराठी पक्ष एकत्र भांडत राहिले तर त्याच्यात मराठी माणसाचंच नुकसान आहे. तर ही भावना असताना या भावनेला कुठंतरी फुंकर घालावी आणि हे लोकांना दाखवावं की मी एकीला तयार आहे परंतु मला समोरून प्रतिसाद मिळत नाही. अशा प्रकारची राज ठाकरे यांनी आज जे भाषण केलं त्यातनं ती भूमिका त्यांनी मांडली की माझी तयारी आहे
परंतु उद्धव ठाकरे यांना मी नको आहे. आणि हे भांडण मला असं वाटतं असं पुढे चालू राहील. शेवटी ह्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा वारसा कोणाकडे आहे हा जो निर्णय आहे, हा निर्णय शेवटी लोकांचे समर्थन कोणाला जास्त आहे त्याच्यावरच लागणार आहे. आणि त्याचमुळे आपल्याला दोन्ही हे भाऊ जे आहेत हे आपापसात स्पर्धा करताना दिसून येतात. हे दोन्ही भाऊ आपापसात स्पर्धा करताना दिसत आहेत. राज ठाकरे या विषयावरती काय म्हणाले, तो टाळीचा मुद्दा त्यांनी पुन्हा एकदा काढलाय, आपण पाहूया. स्वर्गीय सन्माननीय माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर एक 6-7 सभा घेतल्या होत्या आणि माझं सभांचं शेड्यूल माझं ठरलेलं होतं. आणि त्या दरम्यान सामना दैनिकामधनं एक मुलाखत आली का काय आलं मला माहित नाही. आम्ही टाळीसाठी हात पुढे करतो का करू का काय तरी असंच काहीतरी वाक्य होतं. आणि त्यावेळेला माझ्या कोल्हापूरच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं, या चर्चा वर्तमानपत्रांमधनं होत नसतात. जर एकत्र येण्याच्या चर्चा करायच्या होत्या तर फोन उचलायचा होता, माझ्याशी थेट बोलायचं होतं, चर्चा झाली असती. पण मुळात तो उद्देशच नव्हता त्यांचा. फक्त तुम्हाला सांगायचं होतं, दाखवायचं होतं, बघा आम्ही किती उदार आहोत, आम्ही टाळीला हात पुढे करतोय. गोपीनाथ मुंडेंशी नेमकी भेट झाली होती, नेमकी काय चर्चा झाली होती त्याचा देखील दाखला, त्याचा देखील तपशील राज ठाकरेंनी आज सर्वसामान्य जनतेच्या समोर सांगितला. काय म्हणाल तर राज, ऐकूया. भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे आणि इतर सर्वच लोकांकडनं अशा अनेक बातम्या येत होत्या. आणि त्या सगळ्या मध्यंतरीच्या काळामध्ये जवळपास वर्ष, सव्वा वर्ष, दीड वर्ष निघून गेलं. वर्तमानपत्रामध्ये मी फक्त बातम्या ऐकत होतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला बरोबर घेऊ. एके दिवशी टाळकं फिरलं माझं. म्हटलं कशासाठी बातम्या सोडताय तुम्ही, कशा करता या गोष्टी बोलतात. आणि या प्रकारच्या चर्चा करायला वर्तमानपत्र किंवा चॅनल हे काही माध्यम नाही होऊ शकत. जर खरंच तुमच्या मनामध्ये आहे तर चर्चा का नाही केली. आणि आता एक तीन महिन्यापूर्वीची गोष्ट, दोन महिन्यापूर्वीची गोष्ट, अनेक ठिकाणून मला निरोप आले, गोपीनाथ मुंडेंना तुम्हाला भेटायचंय, गोपीनाथ मुंडेंना तुम्हाला भेटायचंय, गोपीनाथ मुंडेंना भेटायचंय. इथून निरोप. मग इथेच माझी पुण्यामध्ये भेट झाली. सांगा ना काय करायचे आपण, काहीतरी करून जुळवलं पाहिजे आपण. असं जुळतं का. राज संकल्पमध्ये आपण राज ठाकरेंच्या आजच्या भाषणाचं विश्लेषण करतोय. आपल्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान आहेत. प्रधान सर, गडकरी आणि मुंडे भेटीचा संबंध तपशील राज ठाकरेंनी आज सर्वसामान्यांच्या समोर खुला केला. खरं तर बऱ्याचदा राजकीय नेते या अशा सगळ्या भेटी लोकांच्या समोर बोलणं किंवा सांगणं हे टाळतात. मात्र खरं तर या भेटींची चर्चा झालेली होती, पण अगदी पुन्हा एकदा स्पष्ट तपशील राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सांगितला. काय नेमकं कारण असं. या भेटींची चर्चा झाली होती, पण ती सुद्धा वृत्तपत्रातल्या बातम्यांतून झाली होती. आता त्या बातम्या कुणी सोडल्या होत्या ते काही आपल्याला माहीत नाही, कारण आज थेट राज ठाकरे यांनी असं म्हटलंय भाजपच्या नेत्यांना की तुम्ही बातम्या सोडता. हां, त्यामुळे त्या बातम्या कुणी सोडल्या होत्या, कारण जर समजा भाजपचे नेते राज ठाकरेंना भेटले असतील
तर त्या बातम्या भाजपच्या नेत्यांनी सोडल्या का भाजपचे नेते आपल्याला भेटतात या बातम्या मनसेकडून सोडल्या गेल्या? ठीक आहे, पण त्याच्यावरचा पडदा जरी उठला नसला तरी एक असं आहे की मुंडे यांच्या भेटीचा तपशील देण्यामागचा उद्देश असा आहे की गेल्या काही दिवसामध्ये उद्धव ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे हे एकत्र येऊन या महायुतीचा प्रचार करतायत किंवा नवीन नवीन भिडू या महायुतीत आणण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळे मुंडे सुद्धा याच कारणासाठी की तुम्ही युतीमध्ये या किंवा तुम्ही आमच्यासोबत या याच्यासाठी भेटले होते हे सांगून एक मला असं वाटतं की त्या महायुतीचं जे आत्ता सगळं एकत्र असं एक जिन्सीपणा आणण्याचा जो प्रयत्न मुंडे आणि उद्धव ठाकरे करतात त्याच्यामध्ये खळबळ उडवून देण्याचा हा प्रयत्न राज ठाकरे यांनी केलेला आहे. गडकरी हे स्वतः भेटले आणि त्यांनी स्वतः मुलाखत देऊन सांगितलं की मी भेटलो राज ठाकरेंना. गडकरी प्रयत्न करत होते ते अशासाठी होतं की कुठेतरी गडकरी हे भाजपच्या या सगळ्या याच्यात महाराष्ट्राच्या राजकारणापासून थोडे दूर गेले होते. त्यामुळे आता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपच्या हितासाठी आणि मोदींच्या विजयासाठी आपण सुद्धा काही प्रयत्न करतो आहोत हे कुठेतरी दाखवून देण्यासाठी म्हणून गडकरींची भेट झाली होती. पण मोदींच्या आपल्या मुंडेंच्या भेटीचा तपशील देण्यामागचा उद्देश हा सर्वस्वी महायुतीमध्ये संभ्रम आणि खळबळ उडवून देणं हाच आजच्या राज ठाकरे यांचा आहे. आता त्याच्यामुळे किती खळबळ उडते, त्यामुळे किती शिवसेनेत अस्वस्थता निर्माण होते हे येत्या काळामध्ये आपल्याला निश्चित दिसून येईल. सर, एक गोष्ट आणखी महत्त्वाची की ती म्हणजे आज स्पष्टपणे भाजपच्या नेत्यांनी मला असं सांगितलं की मी महायुतीमध्ये यावा किंवा मी शिवसेनेशी समझोता करावा अशी उद्धव ठाकरेंची अजिबात इच्छा नाही असं स्पष्ट भाजप नेत्यांनी सांगितल्याचं थेट स्पष्टपणे जाहीररित्या राज ठाकरेंनी सांगितलंय. काय कारण असावं? नाही, निश्चितच कुठेतरी हे कार्यकर्त्यांच्या मनावर त्यांना ठसवणं गरजेचं होतं की शिवसेना आपल्याला म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कुठेही त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल प्रेम किंवा काही नाही आहे. कारण असं आहे की मनसेचे जे कोणी मतदार आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मनामध्ये असा संभ्रम आहे की जिथं भाजप म्हणजे उमेदवार नाहीत मनसेचे आणि तिथे शिवसेनेचा उमेदवार आहे, तिथे आपण काय करायचं, कुणाला मतदान करायचं. तर याबाबतचा जो संभ्रम आहे तो दूर करण्यासाठी कुठेतरी त्यांनी आज ते क्लिअर केलेलं आहे की शिवसेना आपल्याला काही आपल्या प्रेमात नाही आणि ते आज त्यांनी मला असं वाटतं ह्या ह्याच्यातून क्लिअर निश्चित स्पष्ट केलेलं आहे. नक्की नक्की. सर, एक गोष्ट आणखी महत्त्वाची ती म्हणजे आजच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी गोपीनाथ मुंडेंची नक्कलही केली. गोपीनाथ मुंडेंनी कशा पद्धतीनं काय काय संपर्क केला, कशा पद्धतीने भेटायला आले हे सगळं सांगितलं. एकीकडे दोन्ही भाजपचे नेते आहेत, मुंडे भाजपचे नेते आहेत, गडकरी देखील भाजपचे नेते आहेत. पण गडकरींच्या बद्दल बोलताना एक मित्रत्वात पूर्ण आदर दिसत होता, पण आज थोडी मुंडेंची खेचली. काय कारण असं? याचं कारण असं आहे की भाजपमध्ये सुद्धा दोन गट आहेत. एक विचारप्रवाह असा आहे की जो मनसे स्थापन झाल्यापासून आहे की शिवसेनेचं आपल्यावर फार प्रभुत्व आहे, त्यामुळे महाराष्ट्रात भाजप वाढत नाही आहे. आणि भाजप जर महाराष्ट्रात वाढायचं असेल तर आपण मनसेच्या जवळ जाऊ शकतो का असं कुठेतरी चाचपडून बघायचे प्रयत्न बरेच वर्षापासून होतो आहे. तर त्याच्यात ते जे दोन प्रभाव भाजपमध्ये आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या गडकरी आणि मुंडे यांच्या स्वरूपात आपल्याला आजच्या क्षणाला सुद्धा दिसून येतात की आपण जर आत्ता बघितलं गेल्या 5-6 महिन्यातला जर कालावधी बघितलात महायुती तयार होताना, तर उद्धव ठाकरे आणि मुंडे जे आहेत हे जरा जास्त जवळून आणि एकत्र असे काम करत आहेत. तर गडकरी जे आहेत ते महाराष्ट्राच्या राजकारणापासून काहीसे लांब आहेत. तर हा अंतर्गत प्रभावसुद्धा आहे. परंतु हे होत असताना सुद्धा शेवटी मनसेची भूमिका जी आहे, शिवसेना मनसेला का बाहेर ठेवत आहे, तर त्यांना अशी भीती वाटते की जर तुम्ही मनसेला पाय ठेवायला आतमध्ये जर तुम्ही एकदा जर तुम्ही त्याला परवानगी दिलीत तर त्याचे अनेक परिणाम शिवसेनेवर सुद्धा होऊ शकतात. आणि ते होऊ नये, आपला गड आपण आधी कायम राखावा, आपले दरवाजे आपले खिडक्या बंद ठेवाव्यात, अशा पद्धतीची शिवसेनेची मनोवृत्ती दिसते. परंतु आता जसं सांगितलं की मनसेने सांगितलं की मनसेचे उमेदवार जे उभे केलेले आहेत ते निवडून येण्यासाठी केलेले आहेत. पण आता जसं सांगितलं की ज्या ठिकाणी मनसेचे उमेदवार नाही आहेत त्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी काय करावं. म्हणजे एक प्रकारे स्पष्ट संकेत राज ठाकरेंनी दिले की मी माझी अवकात दाखवून देणार. ते असंच होतं की मी आणि माझ्या पक्षाचे कार्यकर्ते यांनी काय करायचं आहे याचा संदेश राज यांनी दिलेला आहे. हे विश्लेषण आपण असंच सुरू ठेवणार आहोत. शरद पवारांना एनडीए मध्ये घेण्याबाबत काय नेमकं राज ठाकरे बोललेत आणि शिवस्मारकाचा मुद्दा जो महाराष्ट्रात अत्यंत संवेदनशील आहे त्यावर राज ठाकरे काय बोलले आणि काय विश्लेषण आहे आपल्या तज्ज्ञांचं,
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.